नमस्कार मंडळी, चला तर आज आपण जाळीदार इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी छोट्या टिप्स आहेत, त्या फॉलो केल्या तर तुमची देखील अशी जाळीदार इडली तयार होईल। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता किती जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे। तुमची देखील अशी इडली तयार होऊ शकते, त्यासाठी व्हिडिओ फक्त पूर्ण वॉच करा। तर पूर्ण व्हिडिओ पाहितला की तुम्ही सुद्धा शिकून जाल जाळीदार इडली बनवणं। तर आता या वाटीने 4 वाट्या इथे आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। त्या तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। जी उडीद डाळ आहे ती 1 वाटी घ्यायची आहे। त्या वाटीने 4 वाट्या तांदूळ असल्यास तर अगदी प्रमाण अचूक आहे। याच पद्धतीने तुम्हाला देखील घ्यायचं आहे। आता हे कुठलेतरी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या। डाळ व तांदूळावरती धूळ बसलेली असेल ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, म्हणजे तुमची इडली पांढरी शुभ्र आणि मस्त जाळीदार तयार होते। पांढरी शुभ्र होण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे। तर त्यासाठी स्वच्छ अशा प्रकारे हातावरती चोळून डाळ आणि तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याला झाकण ठेवून 4 ते 5 तासासाठी भिजू द्यायचं आहे। कमीत कमी 4 तास डाळ तांदूळ भिजलेले असावे, तरच इडली जाळीदार होईल। तर यापेक्षा कमी टायमिंगमध्ये जाळीदार इडली होत नाही। तर इथे आपण 5 तास हे डाळ व तांदूळ छान भिजवून घेतलेले आहे। पाहू शकता इथे आणखीन छान असे पांढरे शुभ्र आपले तांदूळ इथे झालेले आहेत। पाण्यात ठेवल्यामुळे भिजल्यामुळे आणखीन छान असा रंग त्याचा पांढरा शुभ्र येतो। तर इथे आता एका चाळणीमध्ये हे सर्व डाळ तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचे आहे। तुम्ही हवं असल्यास त्या पाण्याचा वापर केला तरी देखील चालेल। तर इथे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडे हे डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तर ते कशा पद्धतीने वाटायचे, सुरुवातीला आपल्याला पाणी न घालताच डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तर आता इथे आपण डाळ तांदूळ टाकून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता जेवढं डाळ तांदूळ आहे त्या हिशोबाने आपल्याला इथे पाणी घालायचं। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा एकदम स्मूथ प्युरी तयार करून घेतलेली आहे। एकदम स्मूथ काढायचं आहे, खूप सरबट ठेवायचं नाही। ते ऑलरेडी तसं आपण किती बारीक काढलं तरी रवाळ टेक्स्चर त्याचं येतं आणि जाळीदार होण्यासाठी इथे आपल्याला बारीकच काढायचं आहे, तरच आपली इडली जाळीदार होते। तर पहा इथे एकदम स्मूथ आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। सर्व मी डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि पांढरे शुभ्र कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे पांढरा शुभ्र। तर इडली पांढरी शुभ्र आणि छान होण्यासाठी आपल्याला ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे। तर एकदम बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। तर पहा इथे तरीसुद्धा त्यामध्ये रवाळ टेक्स्चर असतंच। तर हे आपलं जे पीठ आहे ते तयार करून झालेलं आहे। आता याला आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे फर्मंट होण्यासाठी। तर याला फर्मंट होण्यासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे। आता थंडीच्या दिवसात उबदार ठिकाणी इडली ठेवली तरच व्यवस्थित फर्मंट होते आणि फर्मंट झाली तरच जाळीदार इडली होते। तर ह्या छोट्या भरपूर टिप्स असतात की जेणेकरून आपली इडली जाळीदार व्हावी। तर इथे पहा आपण रात्रभर ठेवलेलं आहे आणि आपण आता पाहूया। तर छान आणि व्यवस्थित आपलं इथे पीठ जे आहे ते फर्मंट झालेलं आहे। वरती तुम्हाला दिसतच असेल की वरतून सुद्धा जाळी आलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा छान जाळी आलेली आहे। तर व्यवस्थित फर्मंट झालं की अशा प्रकारे आपल्या पिठामध्ये तुम्हाला जाळी दिसून येईल। तर छान फर्मंट झालेलं आहे। आता यामधलं तुम्हाला इडली बनवण्यासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढं या पातेल्यामध्ये आपण ठेवणार आहोत। बाकीचं पीठ साईडला काढायचं, कारण त्यामध्ये आपण मीठ, खायचा सोडा आणि तेलाचा वापर करणार आहोत, त्यामुळे। तर आता इथे जे एक्स्ट्राचं पीठ आहे आपलं ते आपण साईडला काढून ठेवणार आहोत आणि जेवढं आपल्याला इडलीसाठी लागणार आहे तेवढंच इथे आपण पीठ ठेवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 4 चमचे पोहे खायचे तेल घालून घ्यायचं आहे। इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर आपल्या पिठाला आणखीन छान जाळी येते आणि आपलं पीठ फ्लफी होतं, त्यामुळे हलवायला अजिबात विसरू नका। अशा प्रकारे तुम्हाला देखील एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे तुम्हाला देखील करून घ्यायचं आहे।
म्हणजे काय होतं, छान अशी जाळी आपल्या पिठामध्ये तयार होती. पिठाचा थिकनेससुद्धा अशा प्रकारे असला पाहिजे, यापेक्षा पातळ पीठ नसावं. मगसुद्धा आपली इडली जी आहे ते जाळीदार होणार नाही. तर आता इथे इडली बनवण्यासाठी भांड्यामध्ये एक कांडं पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी तुम्ही अगोदरच उकळायला ठेवायचं, म्हणजे छान त्याला उकळी येते. तोपर्यंत इकडे आपण इडलीचे जे पात्र आहेत त्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडली अगदी इझिली आणि छान निघते. तर त्यासाठी मी इथे सर्व पात्राला जे आहे ते तेल लावून घेतलं. आता आपल्याला यामध्ये इडली टाकायच्या अगोदर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग इडली टाकून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इडली टाकायची. एकदा ते आपल्याला भांडं टॅप करायचं आहे, म्हणजे आपली इडली व्यवस्थित आणि त्यामध्ये बबल्स तयार होत नाहीत, इडलीमध्ये मध्ये हे होत नाही. तर पहा, इथे उकळीसुद्धा पाण्याला छान आलेली आहे आणि इडलीसुद्धा आपण टाकून घेतली. आता इडलीचे पात्र कसे ठेवायचे, तर पहा इथे ठेवलं की त्यानंतर आपल्याला दुसऱ्या इडलीचं पात्र जे आहे ते कसं ठेवायचं, तर हे जे मध्ये छेद दिलेले आहे त्यावरती दुसरी वरची इडली आली पाहिजे, म्हणजे छान वाफवल्या जाते इडली, तर व्यवस्थित फुगतेही आणि छान तयार होते. तर अशाच प्रकारे सर्व इडल्या आपण ठेवून घेतलेल्या आहे. 10 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती. अजिबात लो किंवा मीडियम गॅस ठेवायचा नाही. मोठ्या गॅसवरती 9 ते 10 मिनिटामध्ये परफेक्ट इडली तयार होते. तर आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला दाखवते इडली आपली कशी तयार झाली. तर मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ही इडलीचं आपल्याला काढून घेतलेली आहेत. सर्व इडल्या मी काढून घेतल्या, ते सर्व केलेल्या आहेत. जबरदस्त झालेल्या आहेत व्यवस्थित. आता भांडं काढताना मी तुम्हाला दाखवलं नाही, तर खूप गरम होतं. तर पहा, इथे मस्त जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी आणि सिंपल सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि अशाच रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.